बाबांना खोलीत घेऊन जा. थांबा थांबा, मला माहित आहे त्यासने काय म्हणायचंय ते. गुलाबचा फाहीचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती तळहाताच्या रेषांवरती ताबा ही हिचा वादळ वारे हिचेच सारे हिच्याच बोली बाभळी कमळी 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 कमळी. झाला आशीर्वाद घेऊन देऊन झालं का ग कमळी? आम्ही सगळी जीवाभावाची माणसं आहोत इथे. आम्ही घेऊ बरं काळजी आमच्या दादाची. हा तू नको काळजी करू. निघा तुम्ही आता. हा उशीर होतोय. तो सोडेलच ना तुम्हाला. चला मी पण येतो आणि तुम्हाला जाता जाता हॉस्टेलवर सोडतो. चला. अहो नाही नको, तुम्ही पुढे वा, आम्ही जाऊ. नक्की का? होय. बरं ठीक आहे, काळजी घ्या मग. येतो. या निघतो आम्ही. आजोबा काळजी घ्या. हा बाय. चल निघे. पांढऱ्या पट्ट्याच्या म्हातारीच्या तर कमळे, अगं तू कशाला मला अडवलंस? आज तिची चांगली उचल बांगडीच केली असती. निघे शांत हो. आपल्याला माहित आहे की नाही त्यांचा स्वभाव. मग कशाला उभं त्यांच्या तोंडाला लागायचं? ते ना मग त्या कामिनी आजी नयनतारा मॅडम बद्दल काय बोलत होत्या, ऐकलंस काय? नाही, मी नाही ऐकलं. काय म्हणत होती ती? नाही काय नाही, चल जाऊया. कमळे, ते ना मला सांग, ऋषी सर असं अचानक का गेलं? तुला काय कळलं काय? नाही ग, आता असेल त्यांचं काहीतरी अर्जंट काम. जाऊ दे, चल आपल्याला हॉस्टेलला जायला उशीर होतो. चल. ए ठेवते तेच म्हाताऱ्याला. तू निघ. आई, या साहेबाची जीभ जरा जास्त चुरूचुरू करते ना. थांब जरा, काही दिवस थांब, फक्त थोडे दिवस. आई, एक म्हातारा खूप फिरलाय. दमला असेल ना बिचारा. काय रे, दमलास? चल, मी याला खोलीमध्ये ठेवून येते, नाहीतर म्हातारी माझ्यावर चिडायची. सासऱ्यांची काळजी घेतली नाही गो बाई. घेऊ ना काळजी. खरं ग सुनबाई, पण आपण त्या म्हाताऱ्याची काळजी घेतली की नाही? त्याला काय काय केलं, काय काय खाऊ पिऊ घातलं, हे तिला कसं कळणार? म्हणजे हा कसा काय सांगणार? हा काय सांगणार? असंच सांगणार ना. रागाला म्हाताऱ्याला रागाला जाऊन सोडून येते. चल. लाज वाटते तुला? हा असा प्रँक करून मला इथे बोलवलंस? अगं जरा भान ठेव, आपण काय बोलतोय, काय वागतोय याचं. का तेवढी अक्कल दिली नाही तुला देवानी? जरा सिरियसनेस ठेव ग गोष्टींचा. तुझ्याच आजोबांना घेऊन गेलो होतो ना मी बाहेर, माहिती होतं ना तुला. तुझ्या फोनमुळे मला त्यांना एकट्याला सोडून यावं लागलं. त्याचं तरी भान ठेव निदान. मला आता तुझा इतका राग येतोय ना अनिका. तू एक मुलगी आहेस, अन्नपूर्ण आजींची नात आहेस आणि माझी स्टुडंट आहेस म्हणून मी गप्प होतो, ह्याचं भान ठेवून वागत होतो. पण आता माझ्या पेशन्स आणि लिमिटेशन्सचा अंत पाहिलायस तू. हा जो काय प्रँक करून तू मला इथे बोलवलंस, तो विषय तुला हलका वाटतोय? एका स्त्रीसाठी तिची आबरू काय असते हे सुद्धा तुला कळू नये अनिका? ज्या मुलीवर असा खरंच प्रसंग ओढवतो ना, तिच्या मनाला काय होत असेल याचा एकदा विचार करायचा यार. जोक नव्हता तो. हा सगळा जोक वाटत असेल ना तुला तर चुकतीस तू अनिका. जरा भान ठेव, आपण काय वागतोय याचा. सगळ्या गोष्टी गमतीत घेणं बंद कर जरा. गंमत नाहीये ही, तुझी विकृती आहे, विकृती. तुला ना अनिका, अनिका, what you have done
इट्स अ व्हेरी सिरियस इश्यू इन इंडिया. लाखो स्त्रिया या अशा गोष्टींना बळी पडतात. अगदी लहान बाळांपासून ते वृद्ध स्त्रियांपर्यंत प्रत्येकाला ह्या गोष्टीतनं जावं लागतं. आणि का इट इज अ व्हेरी सिरियस क्राईम. आणि हा क्राईम तासाला 30-40 वेळा होतो इंडियामध्ये. इंडियाचं सोड, नुसत्या महाराष्ट्रातच काय काय इन्सिडेन्सेस घडतात ना, हे एकदा पेपर उघडून वाचलं असतंस ना तर हे असं वागायची हिंमत झाली नसती तुझी. अनिका, त्या मुली जे काय फेस करतात ना त्यांचा जरा विचार कर. अगं सुसाईड अटेम्प्ट करतात ग त्या सरळ. आणि ज्या सुसाईड अटेम्प्ट करत नाहीत त्यांचं आयुष्य सुद्धा मरणापेक्षा जास्त दुःख देतं त्यांना. एका स्त्रीसाठी तिची अब्रू काय असते हे मला तुला सांगावं लागतंय. दिस इज द सॅडेस्ट पार्ट. आणि सांगून सुद्धा काही उपयोग होणार नाही. बिकॉज यू आर अ शेमलेस पर्सन अँड यू विल ऑलवेज बी. आज जे तू वागलीस ना, इट इज पथेटिक. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, परत असं वागायचा प्रयत्न जरी केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. लाज वाटते तुला हा असा प्रँक करून मला इथे बोलवलंस? अगं जरा भान ठेव, आपण काय बोलतोय काय वागतोय याचं. का तेवढी अक्कल दिली नाही तुला देवानी? का स्त्रीसाठी तिची आबरू काय असते हे सुद्धा तुला कळू नये? आणि का जोक नव्हता तो, गंमत नाहीये ही, तुझी विकृती आहे विकृती. एका स्त्रीसाठी तिची अब्रू काय असते हे मला तुला सांगावं लागतंय. दिस इज द सॅडेस्ट पार्ट. आज जे तू वागलीस ना, इट इज पथेटिक. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, परत असं वागायचा प्रयत्न जरी केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. नाही, मला नाही आता. नाहीशा बेटा, घे दूध घे. नाही, मला दूध नाही प्यायचं. मला प्रॅक्टिस करायची आहे. अगं प्रॅक्टिस तर होत राहील, आधी दूध तर पिऊन घे. उद्या मला स्कूलमध्ये नवीन डान्स करून दाखवायचा आणि मला डान्सची स्टेपच येत नाहीये. असं झालं होय. अगं पण मग तुझी डान्स शिकवणारी ती ताई आहे ना व? हा, येत होती, पण माझ्या आजीने इथे यायचं नाही असं सांगून तिला घराच्या बाहेर हाकलून दिलं. आता तूच सांग, ती नाहीये तर मी डान्स कशी शिकू? तुझी आजी आणि आई मिळून दुसरी टीचर आणतील तुझ्यासाठी. तू त्याचा विचार नको करू. तू आधी दूध पी बरं. चल बस इथं, पटापट दूध पिऊन टाक. चला चला चला, आपल्याला सकाळी लवकर उठायचंय परत. नायशाला डान्सची प्रॅक्टिस बी करायची आहे. हा, शहाणी माझी बायती.